श्री स्वामी समर्थ अध्याय 15. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठ योगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी. तया ते बहुसागरी, निचरे तारिती समर्थ. सर्व कामना पुरवोन, अंती धाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगल वेडे ग्रामात, राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कौनाचे गृहा न जाती. दृष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची. हितोष्णाची भीती, नसेची ज्यांची चित्ती. सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जना हसती तया ते. यावेळी मंगल वेड्यात, पसप्पातील राहत. दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयांची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी. 18 विश्व दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंठक्षया करोन, तियेवरी केली शयन. ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे. अंतरी पटली खून, यतीश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन, कंठक्षयेवरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून अस्तविता, झाला बहुत प्रकारे. सकळ ब्रह्मांड नायका, कृपाघना भक्त पालका. पाप तापायनी दैन्य हारका, विश्वपते सद्गुरु जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरदस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे चरणी, मन जडले ते पासुनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे. इकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हसत, कुटील जन तयाते. वेड्यांच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता, ऐकून ऐशी वार्ता. करीतसे आकांता, मने घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करोन. करीतो होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता ग्रहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी. मने सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नि समान. पादपर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला, सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहतो, तो दिसत सर्पमय. पाहून ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घे. न करी अनुमान काही, देव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी.
गुंडाळूनी सर्प अतुरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या निघाले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंग वस्त्र बसप्पा सोडून पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती अतिशोर घरी जाव त्या सत्वर सुखे करावा संसार धारा पुत्रा पोषिजे. आनंदनी मानसी बसप्पा गेला ग्रहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप तापानी दैत्य ज्यांचे दर्शने निर्सोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचम शुद्ध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ अध्याय 16. श्री स्वामी चरित्र सारामृत षोडोध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तिथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मणोपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कहाणी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भराव्यासी द्रव्य नाही आम्हा पासी. फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही होव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होनी मी मालक लिहून देतो पिढीवरी. उभे अंतासी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी दर्शन सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयासी. जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभे तासी. चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले
पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांशी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पंथित तो यथा गच्छित सागरम, सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून, त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे स्वामी चरण दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी, अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी, माता ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी, भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी जोडी समर्थे तयासी दिदली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभा माझा यशध्वज, नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी, सत्वरा आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्ती हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यता, उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती सव निश्चिती. ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. बहुसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तके ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुता कांता घेत ऊर बडोनी. मने जोडून या कर लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता लक्षण आपण काय पाठवले. हसतील सकळ जण धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी, त्या गुणी या संसार सुखांची दुःख डोही कापडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी.
तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होतसे विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राण प्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारीच्या चित्तात पषड रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्यायोगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागोनी संभ्रमला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका सोहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुआज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व पिटले भवदुःख. इति श्री स्वामी चरणार मूत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत षोडोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.